सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा। आज 26 जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन। आज आपण पाहतो की सामान्य जनांना, बहुजनांना माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला। तो दिवस म्हणजेच या देशाला लोकशाही लागू झाली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तन मन धन ओतून आणि अपार कष्ट घेऊन भारताचं संविधान बनवलं आणि त्यांना संविधानाचे निर्माते म्हणून जगभरात ओळखलं जातं। आणि भारतीय राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे, याची विशेष अशी नोंद सगळ्या जगाने घेतली। आणि ज्या दिवशी ही जी घटना आहे, राज्यघटना ही या देशाला लागू झाली, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी। आणि म्हणून आजच्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो। आणि प्रजासत्ताक दिन म्हणून हा दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो। अशातच बंधू भगिनींनो, आज एक वेगळी अशी घटना घडली आणि तो जो व्हिडिओ आहे त्या ताईचा प्रचंड व्हायरल होत आहे। ना की या देशामधल्या पंतप्रधानाचं भाषण व्हायरल होत आहे, ना कुठल्या मंत्र्याचं, तर एक अशी आमची भगिनी आहे, वाघीण आहे, जिने डरकाळी फोडलेली आहे आणि ती नाशिकमधली घटना आहे। आपण पाहतो की गिरीश महाजन, सन्माननीय गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री आहेत आणि तिथे ध्वजारोहण झाल्यानंतर जे त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही। तसं जर आपण पाहिलं तर आज हा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे ज्या दिवशी राज्यघटना लागू झाली तो दिवस। आणि ज्यांनी अहोरात्र परिश्रम करून राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावच जर वगळलं जात असेल तर याला खरोखरच कुठेच माफी असू शकत नाही। पण यावर कुणीही बोलायला तयार नाही। तेव्हा एक भगिनी जिचं नाव माधवी जाधव आहे, त्या वनरक्षक खात्यात नोकरीला असल्याचं समजतं, तर या भगिनीने मात्र त्या ठिकाणी आवाज उठवला आणि त्यांनी मागणी केली की पालकमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण त्यांनी एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलेलं नाही। म्हणजे स्वतःच्या भाषणात असं कसं काय होऊ शकतं की प्रजासत्ताक दिनाचं भाषण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता पूर्ण करू शकता, आणि तेही जबाबदार एका व्यक्तीनं, जे पालकमंत्री पद तुम्हाला या घटनेनं दिलेलं आहे, या संविधानानं दिलेलं आहे। या संविधानानं आम्हाला मानवी मूल्य दिलेले आहे। जीवन जगण्यासाठी हे संविधान आपल्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी बहाल केलं। त्याच बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेण्याचं टाळता, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि ती एका पालकमंत्र्याला कधीच न शोभणारी आहे। पण असं असताना सुद्धा त्या भगिनीने मात्र त्या ठिकाणी आवाज उठवला आणि ती म्हणते की मला, कारण आजूबाजूचे लोक तिची समज काढतायत। असं तो व्हिडिओ आहे की तिचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा तिथे दिसत आहेत की मीडिया समोर आहे, हे सगळं काही चाललेलं आहे, तिथे मीडिया आहे, तुम्ही बोलू नका। त्यावेळी ती म्हणते की मला नोकरी गेली, मला सस्पेंड केलं तरी मला हरकत नाही, मी वाळूच्या ट्रकवर काम करील, मी मातीच्या ढिगाऱ्यावर काम करायला तयार आहे, मला जर यांनी सस्पेंड केलं तर। पण मी या ठिकाणी मात्र या गोष्टीचा निषेध करते की पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नाव घेतलं नाही। या घटनेचा तिने त्या ठिकाणी निषेध केलेला आहे। म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। खरोखरच आज खऱ्या अर्थाने ती एक भगिनी शिक्षित तिथे होती असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण तिने एकटीने त्या ठिकाणी आवाज उठवलाय। बरेच लोक आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे काय आहे किंवा संविधानच थोडक्यात ते संपवायला निघालेले आहेत आणि हे लाचार आहेत, हे सत्तेसाठी। आपण पाहतो आता सन्माननीय गिरीश महाजन यांनी हे असं का केलं असेल, कारण ते लाचार आहेत, ते सत्तेसाठी लाचार आहेत, ते स्वतःच्या मंत्रिपदासाठी लाचार आहेत, म्हणून ते तशा पद्धतीने वागले। पण आम्हासारख्या सामान्य लोकांना मात्र आज जे काही सन्मानाने जीवन जगायला भेटतंय ते केवळ आणि केवळ संविधानामुळे भेटतं। आणि संविधान लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी नेहमीच पूजनीय आहेत, राहणार आहेत। पण अशा पद्धतीने जेव्हा आपण पाहतो की एक भगिनी त्याचा निषेध करते तर निश्चित तिच्यावर कारवाई होईल, यात काही नवल नाही। कारवाई होईलच तिच्यावर, कारण आज आपण पाहतो जे लोक खरं बोलतात त्यांच्यावर लगेच कारवाई होते। एवढंच नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो। खरं बोलणं आता या देशामध्ये म्हणजे आरोप म्हणून किंवा त्याला आपण काय म्हणतो की खरं बोलणं हा या देशामध्ये आता गुन्हा झालेला आहे आणि अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातात। कदाचित त्या भगिनीला उद्या सस्पेंड केलं तर आम्ही सगळ्यांनी मिळून तिच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे।
कारण ती जी बोलते ते 100% खरं आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता तुम्ही अशा पद्धतीने कसं काय प्रजासत्ताक दिन साजरा करू शकता? प्रजासत्ताकाला अर्थच काय राहिला, ज्याचा अर्थ आहे प्रजासत्ताक म्हणजे लोकांचं राज्य आहे. लोकांनी लोकांच्या साठी निर्माण केलेलं हे जे राज्य आहे, या प्रजासत्ताकामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता जर भाषण पूर्ण करत असाल तर खरोखरच या गोष्टीचा जाहीर निषेध. आणि ती जी भगिनी आहे माधवी जाधव, हिचा मात्र सार्थ अभिमान आहे. हिच्यासारख्या अनेक वाघिणी, अनेक लोक आज या देशामध्ये अस्तित्वात आहेत आणि ते वेळोवेळी अशा गोष्टींचा निषेध करतात, स्वतः जिवंत असल्याचा पुरावा देतात. आणि या अशा लोकांमुळेच आपल्या या देशामध्ये आज लोकशाही अस्तित्वात आहे असं म्हणावं लागतं. कारण हे जर लोक नसते निषेध करणारे तर ह्या लोकांनी लोकशाही कधीच संपवून टाकली असते. पण असे अनेक लोक आहेत या देशामध्ये, त्या सगळ्यांना या ठिकाणी सल्यूट करूयात आणि या ठिकाणी थांबूयात. आवडल्यास निश्चित इतरांना शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.